या बातमीपत्राचे प्रायोजक आहे LIC ऑफ इंडिया। जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। संपर्क 9890984042। नमस्कार, बुलेटिन 13 न्यूजवर अतिशय महत्त्वाची बातमी पाहत आहोत। बातमी आहे दरोड्यासंदर्भातली। दरोड्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोराला ग्रामस्थांनी केले पोलिसांच्या स्वाधीन। एक मोटरसायकलसह दरोड्याचे साहित्य जप्त। ग्रामीण भागात गस्त वाढवण्याची नागरिकांची मागणी। येवला शहरापासून 5-6 किलोमीटर अंतरावर असलेले एरंडगाव नेवरगाव रस्त्यावर दरोडेखोर दबा धरून बसलेले होते। वस्तीवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना रात्री उशिरा या रस्त्याने लग्न समारंभावरून घरी परतणारा युवक ज्ञानेश्वर शिवराम मुठेकर याला अडवले व त्याला लोखंडी रॉडने मारहाण केली। दरोडेखोरांनी ज्ञानेश्वरच्या डोक्यात टामीने मारहाण केल्याने त्याच्या डोक्याला व कानाला मोठी दुखापत झाली आहे। दरम्यान ज्ञानेश्वरने वाचवा वाचवा असे आरोळ्या मारल्याने परिसरातील एका नागरिकाने धाडस करून त्याच्या दिशेने धावले। दरम्यान एका दरोडेखोराला पकडण्यात यश आले। त्याला मोटरसायकलला बांधले व पोलिसांना फोन केला। सदर घटना ही दिनांक रविवार रोजी घडली। मध्यरात्रीच्या सुमारास घडली असल्याने पोलीस घटनास्थळी पोहोचले। संशयित दरोडेखोराला ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। याबाबत ग्रामीण पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करीत आहे। येवला शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून दिवसाढवळ्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे। परिणामी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। विशेषतः शेतमाळ्याच्या वस्त्यावर राहणाऱ्या शेतकरी कुटुंबियांमध्ये दहशत आहे। पोलिसांनी या प्रकाराला आळा घालण्यासाठी रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी नागरिक करीत आहे। बुलेटिन 13 न्यूजसाठी ग्राउंड रिपोर्ट विलास कांबळे, एरंडगाव। ओके। लग्नाने यायला मला उशीर झाला आणि मग ते मामा सासऱ्याचा मुलगा म्हणे थोड्या वेळ थांबा वरतीला दाजी। मग मी वरतीला थांबलो तर मला 12:30 वाजले। मग मी म्हणलं आता मला घरी जायचं आहे। मग मी घरी निघलो तर निघल्यानंतर गावाच्या पुढं आलो का मग इथून टर्न मारला तर ते 50-100 फूट अंतरावर बसलेले होते। तर मी तिकडून आल्यावर माझ्या हिशोबाने मी चाललो, गाडी कमी केल्यानंतर आहे ना तो डायरेक्ट उठून पळतच आला। तशी माझ्या डोक्यात टामी मारल्यावर मला थोडं हे झालं। मग मी हे झाल्यावर आहे ना म्हणलं भेंचोद म्हणलं माझ्या डोक्यात टामी का मारली तू? तर मग मला बोस आला। मग मी त्याची टामी धरली, हिसकली तर हे बघा माझ्या बोटाला कातडे निघलेले, डांबरीला घसले माझे बोट। तर मग ते टामी हिसकल्यानंतर मी त्याला एक टामी मारली। टामी मारल्यानंतर ती गाडी त्याची घेऊन आणि पळण्याचा प्रयत्न केला त्यांनी। तर पळाला तो तर डायरेक्ट एरंडगावकडे पळाला आणि दोघं जण एका गाडीवर इकडं पळले, पुरणगावचे अंग पळले, जळगावचे अंग। तर मग पळले तर मग मी जोरात आरडायला लागलो तर मग ते शेजारी तिथले उठले तर मग मी त्यांना आवाज दिला का तिकडून येऊ राहिलं, धरा त्याला। मग त्यांनी धरल्यावर मग मी इकडून पळत गेलो त्यांच्यापाशी। पळत गेल्यानंतर मग त्याला मी थोडं मारल्यानंतर मग बाकीचे लोक सगळे गोळा झाले तिथं। आजूबाजूचे गावातले आमचे सगळं पब्लिक आली, जेवढे प्रेमाचे होते तेवढे उठले, जेवढे तेवढे। मग आल्यानंतर मग त्यांनी हे केलं, मग आमच्या भाऊला फोन केला, माझ्या मुलाला फोन केला। मग माझा मुलगा भाऊ तिथं बोलवल्यावर मग माझ्या मुलाला त्यांनी सांगितलं की बॉय ये तुझ्या पप्पाला पटकन दवाखान्यात ने, कुठं लागेले, इतकं रक्त आहे। मग ते माझ्या मुलांनी मला दवाखान्यात नेलं। मग दवाखान्यात नेल्यानंतर मग मला ते डॉक्टरपर्यंत नेईपर्यंत मला एकदम क्लिअर कळलं। पण डॉक्टरनी ज्यावेळेस मला ते इंजेक्शन मारले साईडनी आणि नंतर ते मलमपट्टी केली, नंतर मला काहीही कळलं नाही। मग कोणी मला घरी आणलं, काय केलं आणि कसं झालं काहीच नाही। मग त्याच्या पुढं काही नाही कळलं। मी एकदम बिनसुधी होऊन गेलो। मग कुठं काय मारलं तुम्हाला? मला इथं डोक्यात टामी मारली, इथं टाके पडले, त्याच्यानंतर इथं एक टामी मारली। हे बघा इथं सुजेले, हे बघा इथं थोडी जखम झालेली आहे। इथं माझं मुंडकं असं डांबरीला घसलेलं आहे। परत त्याच्यानंतर इथं एक फटका मारलेला आहे, इथं एक टाका पडलेला आहे कानाला। आणि त्याच्यानंतर इथं याच्यात लावण्यात बी इथं मारलेलं आहे एक टोला। हे बघ इथं सुजलेलं आहे, इथं एक टोला लागलेला आहे। आणि एकदम असं भ्रम झाल्यासारखं झालं। मग मला
इकडं लय भीतीचं वातावरण झालं. ते चोर आणखीन एकदम चटकलेले चोर आहे आणि ते जीवी डायरेक्ट मारण्याचं म्हणजे प्रयत्नच करते, डायरेक्ट ते अटॅकच करते माणसावर डायरेक्ट. आणि त्यांना म्हणजे एकदम असं हे केलं पाहिजे, पकडलंच पाहिजे त्यांना. आणि एकदम आम्हाला काहीतरी संरक्षण पाहिजे, आम्हाला मिळालं पाहिजे इकडं, कारण आमची इथं एकच वस्ती. एकदम आम्हाला म्हणजे असा धाक झाला, झोप येत नाही रात्रात, इतका भेव झाला आम्हाला आता. दिनांक 8/12/2024 रात्री 1 वाजता 112वर कॉल आला की एक इसम संशयितरित्या इथे पकडून ठेवलेला आहे. त्या अनुषंगाने 112ची टीम तिथे पोहोचली. त्यांनी विचारपूस केली असता समजले की 3 इसम रस्त्याच्या कडेला उभे होते आणि त्या ठिकाणी एक व्यक्ती, गावातील व्यक्ती जात असताना त्या व्यक्तीसोबत त्यांची बाचाबाची झाली आणि त्या व्यक्तीला गावकऱ्यांनी पकडून ठेवले. पुढे चौकशी अंती असं निष्पन्न झालं की सदर व्यक्ती हा चोरी करण्याच्या उद्देशाने त्या ठिकाणी फिरत होता. जास्त दारू पिलेला असल्यामुळे त्याला व्यवस्थित सांगता येत नव्हतं. त्याला पुढील तपासात आम्ही ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास येवला तालुका पोलीस स्टेशन करत आहे. त्याच्यासोबत देखील आणखी काही चोरटे होते अशी माहिती मिळालेली आहे. त्याच्यासोबत इतर 2 इसम असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि त्यांना लवकरच आपण ताब्यात घेऊ. या संदर्भात मी जनतेला असेच आवाहन करेल की कोणतीही घटना असेल, कोणत्या ठिकाणी संशयित काही हालचाली दिसत असतील तर ताबडतोब आपण येवला तालुका पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा किंवा 112ला कॉल करावा. तसेच रात्री दिवसेंदिवस घरफोडी चोरीचे प्रमाण होत असते, तर आपले मौल्यवान वस्तू, दागिने, सोने इत्यादी व्यवस्थित ठिकाणी ठेवावे किंवा बँकेच्या लॉकरमध्ये ठेवावे, जेणेकरून आपला कोणताही माल, मौल्यवान वस्तू चोरीला जाणार नाही. आणि रात्री सतर्क राहून आपल्या घरी सतर्क राहणे गरजेचं आहे.